जळगाव जामोद येथून। माझे मिस्टर पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झालेला आहे अशी मला दाट शक्यता आहे। कारण की त्यांची त्यांचा जो स्वभाव वगैरे होता, त्यांचे बरेच मित्रमंडळी जळगाव पासून आजूबाजूचे तालुका गाव वगैरे आहेत, तिथं सगळ्यांना असं म्हणजे वाटत नाहीये की त्यांनी आत्महत्या केलेली आहे। सगळ्यांना अशी दाट शक्यता आहे की त्यांच्यासोबत घातपातच झालेला आहे आणि मला सुद्धा तेच आहे की त्याच्यासोबत घातपात झालेला आहे, त्यांनी स्वतः आत्महत्या केलेली नाही। आणि त्यांच्या शरीरावरील जे जखमा पाहता त्या जखमाच आहेत असं मला वाटत आहे आणि त्यांच्यासोबत घातपातच झालेला आहे। असं तुम्हाला काय वाटतं की त्यांच्यासोबत घातपात झाला? ते कुठं काम करत होते, नेमकं कशामुळे वाटतंय तुम्हाला? ते 22 वर्ष भाजपा कार्यकर्ता आहेत। त्यांनी 2 वर्ष जे संजूभाऊ कुटे आहेत त्यांच्याकडे वाहन चालक म्हणून जॉब सुद्धा केलेला आहे। 22 वर्षापासून भाजपा कार्यकर्त्यासोबत राहून त्यांनी बरेच कामं वगैरे त्यांच्यासोबत केलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर पण होते, ते बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट। नेमकी आता मागणी काय आहे? माझी मागणी अशी आहे की त्यांना न्याय मिळावा। त्यांची ही आत्महत्या नाहीच आहे, त्यांच्यासोबत घातपातच झालेला आहे। पोलिसांनी तर चौकशी केलेली आहे। मला असं वाटत नाहीये की त्यांचा तपास योग्यरित्या चालू आहे, कारण की मी त्यांची 15 दिवस वाट पाहिली आहे। त्यांचं म्हणणं आहे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर आपण पाहू काय आहे काय नाही। तर मी फॉरेन्सिक रिपोर्ट यांची सुद्धा वाट पाहिली आहे, पण तरी मला फॉरेन्सिक रिपोर्टनुसार डायरेक्ट हँगिंग दाखवण्यात येत आहे, पण मला ते मान्य नाही। कारण की त्यांच्या ज्या जखमा आहेत त्या मेन्शन नाही आहेत फॉरेन्सिक रिपोर्टनुसारही, आणि जी तपासणी आहे ती योग्यरित्या झालेली नाही। सध्या जे पोलीस चौकशी करतात त्याच्यावर तुमचा विश्वास आहे? नाही। मग तुमची मागणी नेमकी काय? कोणी चौकशी करावी? सीआयडीने। माझं म्हणणं आहे की सीआयडीने सखोल लक्ष टाकावं याच्यामध्ये। आणि माझं जे आव्हान असं आहे, जे देवेंद्र मुख्य फडणवीस आहे आपले, त्यांना असं आव्हान आहे की जे आपण पहलगाममध्ये सिंदूर म्हणून आपण जे हे करत आहे, योजना राबवत आहे, ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या महिलांची सिंदूर पुसण्यात येत आहे त्या गद्दारांना सुद्धा शिक्षा मिळायला हवी। तुम्ही पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार आहात? हो। नेमकी मागणी कशी असणार आहे तुमची की यांचा घातपात झाला आहे, कसं सिद्ध करणार? त्यांच्या शरीरावरील जे जखमा पाहता, त्यांच्या हाताची बोटं जी फ्रॅक्चर आहेत त्यानुसार त्यांचा जो केलेला आहे ते घातपातच आहे अशी दाट शक्यता आहे। म्हणून माझं असं म्हणणं आहे की त्यांनी पूर्ण सखोल चौकशी करावी त्यांच्या याची, की काय झालेलं आहे त्यांच्यासोबत, काय म्हणजे काय प्रकार झालेला आहे आणि जे समोरचे गद्दार आहेत ते कोण आहेत। म्हणजे हे तर सगळ्यांसोबत चांगले होते, त्यांचं कुठेही नाव काढलं तर कोणीच म्हणत नाहीये की पंकजने असं केलं असेल, आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं त्यांचं। तुमच्या मिस्टरांनी कधी काही सांगितलं होतं कोणाशी भांडण झालं? नाही, तसं काहीच नाही। तुमचा कुणावर संशय आहे? संशय म्हणून म्हणजे सांगताच येत नाही, कारण की हे सगळ्यांसोबत चांगले होते, आपण समोरच्याच्या मनातलं काय आहे ते सांगू शकत नाही। पण पोलीस तर म्हणतात की आत्महत्या आहे। नाही, ती आत्महत्या नाहीये। कारण की माझ्याकडे जो पंचनामा आलेला आहे तो घटनास्थळीचा पंचनामा दिलेला आहे, पण मी मागणी अशी केली होती की मला सदर सर्व पंचनामे देण्यात यावे। पण पोलीस स्टेशनमध्ये मी जो पंचनामा पाहिला त्याच्यामध्ये घटनास्थळी नंतर त्यांची बॉडी उतरवण्यात आलेली होती, त्याच्यामध्ये जो पंचनामा होता तो मला दिलेला नाही, त्याच्यामध्ये त्यांच्या जखमांचा उल्लेख आहे। सध्या जळगाव जामोद पोलीस तपास करतात। जळगाव जामोद पोलिसांचा त्यांचा तपास म्हणजे त्यांनी काय केलेला आहे तपास, ते तर त्यांनी काहीच म्हणजे सबूत वगैरे काही भेटलेलं नाही असं सांगितलं होतं। पण आता 2 दिवसाआधी 25 मेला मी पोलीस स्टेशनमध्ये गेली असता सीसीटीव्ही फुटेजची मागणी मी स्वतः केलेली आणि मी स्वतः जाऊन सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहिलेले आहेत। काय आढळलं? त्याच्यामध्ये जे फर्स्ट टाइम ज्यांनी पाहिलं होतं ते अमीन मामा, त्यांचं म्हणणं आहे की मी फर्स्ट टाइम पाहिलं, त्यांनी 6:56च्या दरम्यान त्यांना पाहिलेलं आहे। मी ते फक्त पाहिलं आणि त्याच वेळेस पोलिसांनी ते टाइम तो रेकॉर्ड केलेला आहे। म्हणजे जळगाव जामोद पोलीस जी चौकशी करतात त्याच्यावर तुमचा विश्वास नाही? नाही, माझा विश्वास नाहीये। कारण की इतके दिवस झाले, आता महिना होते माझ्या मिस्टरांच्या याला, पण त्यानुसार त्यांची तपासणी कुठल्याच प्रकारे योग्य वाटत नाहीये, म्हणजे काळजीपूर्वक वाटत नाहीये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।